आपल्या सर्वांची परवानगी असेल तर या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि भारतीय जनता पक्ष हे एकत्रित्या निवडणुकीला सामोरं जाणार आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला या ठिकाणी भारतीय जनता पक्षाने साथ देण्याचं ठरवलं आणि नगराध्यक्षपदाचा उमेदवार हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा करण्याकरता त्यांनी तशी अनुकूलता दाखवलेली आहे। त्या बाबतीतलं उरलेल्या ज्या 20 जागा आहेत, कारण गेल्या वेळेस निवडणुका लढवल्या तेव्हा 17 जागा होत्या, आता 3 जागा अधिकच्या वाढलेल्या आहेत। 20 जागांवर सुद्धा आम्ही त्या ठिकाणी सगळ्यांच्या चर्चेअंती काही सूत्र ठरवलेलं आहे, ते विपिन दादा आपण त्या ठिकाणी सांगावं। पण ढोबळमानाने साधारणपणाने 14 ते 15 जागा ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष लढेल आणि 5 ते 6 जागांवर भारतीय जनता पक्ष लढणार आहे। नगरसेवकांच्या बाबतीतल्या घोषणा असतील ते भारतीय जनता पक्षाचे असतील ते भारतीय जनता पक्ष त्या ठिकाणी करतील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष करणार आहे। पण दोघांनाही पोषक असे समन्वयाने आम्ही ते उमेदवाराच्या बाबतीत घेणार आहोत। आज हे नगराध्यक्षा बाबतीतलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष लढवणार आहे हे आपल्याला सांगितलं आणि खाली कशा पद्धतीने आम्ही लढू हे सुद्धा उद्यापर्यंत वरिष्ठांसोबत बोलून त्याची सुद्धा यादी आपल्यापर्यंत आम्ही निश्चितच पोचू। उमेदवारांची यादीसुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ही उद्यापर्यंत अधिकृतरित्या आपल्यापर्यंत पोचवली जाईल। नगराध्यक्षपदाचा सुद्धा जो कोण उमेदवार असेल तो सुद्धा माननीय खासदार तटकरे साहेब उद्या महाड दौऱ्यावर येणार आहेत, त्यावेळेस त्या बाबतीतली घोषणा ही तटकरे साहेब आणि भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते मंडळी धारक साहेब असतील आणि अजून काही सहकारी एकत्र येऊन त्या बाबतीतली घोषणा उद्या करणार आहेत। एवढंच मला सांगायचं आहे।